पेंटर त्या काळात असं होतं ना की पेंटिंगचं आमच्यासाठी इतकं मस्त होतं, म्हणजे इतकं आमचं ते छान चालायचं त्यावेळेस पेंटिंगचं. म्हणजे असं वाटायचं की हे करत राहावं आणि कविता लिहित राहावं, आयुष्य बाकी काहीच करू नये. काहीच करू नये, आयुष्य एवढंच. आणि मी वेगळा विचारच नव्हता केला, म्हणजे की आयुष्यात नवीन काय करायचं. मी काय म्हटलं होतं की आता हे आपल्याला जमलंय पेंटिंगचं, हा गीतकार होण्यासाठी हे फार टेक्निकल काम आहे. म्हणजे काय की ते कॅरेक्टरचे म्हणजे सिच्युएशन तुम्हाला एक असणार, त्यानंतर त्या कॅरेक्टरची काय भाषा आहे ती भाषा पण बघायला लागणार. आणि बरेच म्हणजे जवळजवळ 99% गाणी जी असतात सिनेमाची ते आधी चाली तयार झालेली असतात, त्यामुळे त्याचं मीटर पण एक ठरलेलं आहे, त्याच्यातच ते सगळं शब्द नंतर बसवायचं, त्यातच ते लिहायचे असतात. त्याच्यावर शिकणाऱ्यासाठी काय त्याला शेर नीट कळला, नंतर काय ते लईचं तंत्र आहे, त्याचे रदीफ, काफिया, अलामत वगैरे जे काही टेक्निकल गोष्टी असतात. तर खरं तर गझलकार लिहिणाऱ्याचं काम ते की समोरच्याला त्या टेक्निकलची आठवणच नाही झाली पाहिजे. गीतकार म्हणून पुरस्कार मला पहिल्याच गाण्यासाठी मी जो म्हटलं रिंगणसाठी, रिंगण नावाचा सिनेमा जो होता त्याच्यात कोणता पुरस्कार, त्याला रेडिओ मिरची म्युझिक अवॉर्ड, उदयोन्मुख गीतकार म्हणून पहिलंच गाणं, पहिला पुरस्कार. कुठे पक्षी, कुठे झाडी, कुठे तेथे झरे आता, जिथे भेटायचो आपण तिथे झाली घरे आता.